शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि रुपालीच्या फॅमिली व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला सकाळी झाली तयार आणि आजचा दिवस आहे संडेचा दिवस आहे आज। चला सकाळी लवकर आवरले, जसं की 11 11:30 झाले। तर सकाळी आज नॉनव्हेज वगैरे काही आणलं नाही, कारण आज जायचे लग्नाला आणि सकाळचे काम वगैरे आवरले, सकाळचे स्वयंपाक पण केला। जसं की आपण गेलो तरी मुलगा आहे घरी, जसे की आलू टफी आहेत, त्यांचं लक्ष द्यायला कुणी ना कोणीतरी पाहिजे। आता कुणी लग्नाला गेलं तर कुणी जणी घरी थांबतात, तर त्यांची सोय करावी लागते। तर सगळ्यांचं जेवण खावणं वगैरे करून जे आहे ना 11:30चा टाइम झालाय आणि आता निघलोय आम्ही जायला। जसं की महाराष्ट्रात नांदेडलाच लग्न आहे। चला सकाळचा 11:30चा टाइम झालाय, 11 वाजता निघायचं होतं पण 11:30 वाजले, तर कारण लग्न आहे संध्याकाळचं आणि सकाळचं पण एक लग्न होतं, पण संध्याकाळचं लग्न जे आहे ना आपण अटेंड करणार आहे। तर चला आता सकाळी जे सगळे काम वगैरे सारून निघलो। रस्त्याला थोडीशी गाडी थांबली होती आरामासाठी, तर इतकी छान फुलाची उमलले होते की नाही आणि कशाचे काय नाही की मला काही माहित नाही। शेतामध्ये इतकी छान तूर पण आली होती, तर मी ह्या फुलाचा व्हिडिओ काढून घेतला आणि तुम्हाला माहित असलं तर मला कमेंट करून नक्की सांगा ह्या फुलाला काय म्हणतात काय नाही ते। तर चला की लग्नाला जायचंय, पण लग्नाच्या पुढे की नाही आपल्याला बघायचंय कोणतं एक पाण्याचा धबधबा पण बघायचा आपल्याला, कारण लग्न जे आहे ना संध्याकाळचं 6च आहे आणि दुपारच्या टाइमला, त्याच्यामुळे आम्ही जे ना संध्याकाळच्या लग्नाला निघलो, कारण आपल्याला थोडंसं मध्ये बघता येते म्हणून। आणि स्वतःची गाडी असली नाही की कशाचं टेन्शन राहत नाही, कुठे थांबवा काही करा। तर चला आता पुढे काय काय नाही व्हिडिओ जे आहे ना लास्ट पर्यंत नक्की बघत राहा, तुम्हाला कुठे काय नाही सगळं जे आहे की नाही दाखवते। इथून किती किलोमीटर आहे? हा जवळच आहे की 1 किलोमीटर। गर्दा असेल, खंड्याचं राहते गर्दा। हा सहस्त्रकुंड पर्यटन स्थळ स्वागतम। तर चला हे आहे महाराष्ट्रात आमच्या जे गावापासून 80 किलोमीटर बॉर्डरला म्हणल्यावानी, तर ह्याला सहस्त्रकुंड म्हणतात। आणि इथं जे आहे ना परशुरामानं बाण मारला होता आणि पेनगंगा जे आहे ना पाण्यासाठी इथं जे आहे ना स्थापित केली होती। तर खूप छान मंदिर आहे, मोठ्या महादेवाचं पण मंदिर आहे। जसं की नाही पिकनिक वगैरे सगळं इथं करता येतं आणि इतकी छान जागा आहे की नाही, भरपूर लेकरांना वगैरे खेळण्यासाठी ते आता जत्रा पण आहे आणि मंदिरचं बांधकाम पण चालू होतं आणि खूप छान धबधबा आहे। तर तुम्ही पण बघा कसं आहे काय नाही, कसं वाटलं काय नाही ते पण नक्की सांगा। इथं मंदिराचं बांधकाम चालू आहे ना, आम्ही चालत आता मंदिर बघायला। जसं की स्लॅब टाकायलेत, पहिलं छोटं मोठं मंदिर होतं पण मूर्ती इतकी सुंदर आहे की नाही मधली, आणि तुम्ही पण बघा नक्की इथं की नाही दर्शन द्यायला पण या आणि तुम्ही हे धबधबा बघायला पण नक्की या। आणि खूप छान असं पिकनिक पॉइंट आहे। तर चला आता मध्ये घेऊत आपण महादेवाचं दर्शन, खूप छान अशी मूर्ती महादेवाची। चला आता दर्शन घेऊन जे ना तुम्हाला पहिल्यांदाच आपण देवदर्शन केलं
आणि आता जे आहे ना मेन पॉईंट जे आहे ना धबधब्याच्या ते तुम्हाला दाखवते. जसं की नाही नांदेडहून आहे 80-90 किलोमीटर आणि आपल्या इकडून जे आहे ना 70-75 किलोमीटर आहे. तर दोन्ही सेंटरच्या मध्ये आहे आणि इस्लापूरमध्ये आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये इस्लापूर येते ना तिथंच आहे हे सहस्त्रकुंड. खूप छान अशी पर्यटन स्थळ आहे बघा. हे बघायसारखं पण खूप आहे. पावसाळ्यामध्ये तर इतकी भीड असते इथं. तुम्ही पण नक्की बघायला या. आणि कसा वाटला व्हिडिओ ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्त तुम्ही बघू शकता किती भयंकर असं पाणी यांचं उकड असं भरपूर असा मोठा धबधबा आहे. तर की नाही सगळं बघितलं वगैरे इतकं ऊन होतं की नाही आज उन्हाळ्यामधल्या आणि ऊन लागू लागलं. तर चला आता इकडं जायचं आहे आपल्याला आईस्क्रीम खायला आणि सगळं फिरणं वगैरे सगळं झालं. तुम्हाला जे आहे ना पूर्ण जे आहे ना लोकेशन इकडे मी सगळं दाखवून दिलेलं आहे. आणि इकडल्या जर साईडला आलात ना तर नक्की येऊन तुम्ही पण बघून जा, कारण की नाही बघण्यासारखं भरपूर आहे. आणि ते पिकनिक वगैरे करायला पुन्हा सेल्फी पॉईंट पण ठेवलेला आहे. त्याच्यामुळे सगळे फोटो वगैरे काढले होते आम्ही. फोटो सगळे काढले. खूप छान असं वाटलं. जसं की टाइम पण होता लग्नाला आणि कुठे गेलं की नाही की आपल्या जवळची जी वस्तू आहे ना बघून घेतली ना तर आपल्याला हे वाटतं की भरपूर लोक जे आहे ना ते पिकनिक करायला आले होते. तर ऊन होतं म्हणून मिस्टरांनी ते घेतलं होतं. आईस्क्रीम मस्त आईस्क्रीम खाऊन जे आहे ना आता आम्ही निघलो आहोत बाहेर. तर सर अजून पुढे काय काय बघण्यासारखं काय काय नाही ते व्हिडिओ जे आहे ना लास्टपर्यंत बघत राहा. आणि आता हे खाऊन जे आहे ना फोनच्याला जायचं पण ते जे आहे ना तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. आणि हे जे ना बाहेर जायचंय आता रस्ता, कारण छोटे मोठे भरपूर दुकान आहेत मंदिर असल्यामुळे. आणि एकदम की नाही गावाच्या बाहेर एकदम जंगलामध्ये आहे हे धबधबा. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते चला धबधबा बघून आम्ही निघलो आहोत. तर दुसरे व्हिडिओ पण येणार आहे नक्की बघा. कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही. दिसायला पिवळी पिवळी दिसते तशी ही कमी आहे की मोठी गाडी चौकट